जालन्यामध्ये आज काँग्रेसच्या कल्याण काळ्यांसाठी उद्धव ठाकरे सभा घेतात। समोर रावसाहेब दानवे यांच्या रूपाने कडवं आव्हान आहे। मविया यावेळेला मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे। जालन्यामध्ये आज उद्धव ठाकरे यांची सभा होते आणि त्यानिमित्ताने अर्थातच महाविकास आघाडीचं हे शक्ती प्रदर्शन आपल्याला जालन्यामध्ये बघायला मिळणार आहे। जालन्यामध्ये कल्याण काळे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची होत असलेली ही सभा। कल्याण काळे हे काँग्रेसकडनं या ठिकाणी जालन्यामध्ये उमेदवार आहेत। त्याच्यासमोर रावसाहेब दानवे यांचं आव्हान असणार आहे। महाविकास आघाडी आज उद्धव ठाकरे यांच्या या सभेच्या निमित्तानं एकूणच जालन्यामध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहे। प्रतिनिधी गौरव साळी आपल्यासोबत। गौरव, उद्धव ठाकरे यांची होत असलेली ही सभा आणि या निमित्तानं अर्थातच महाविकास आघाडी आज शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न करेल, कशी तयारी दिसते? खरं आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज जालना दौऱ्यावर आहेत। आज सायंकाळी जालन्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ आज उद्धव ठाकरे जालन्यामध्ये जाहीर सभा घेणार आहेत। आपण जर पाहिलं तर रावसाहेब दानवे वर्सेस कल्याण काळे अशी लढत 2009च्या निवडणुकीत झाली होती। त्यानंतर अवघ्या काही फरकाने डॉक्टर कल्याण काळे यांचा पराभव झाला होता। त्यानंतर पुन्हा एकदा 2024च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे वर्सेस कल्याण काळे अशी लोकसभा निवडणूक होत आहे। आणि असं असताना आज जालन्यामध्ये उद्धव ठाकरे जे आहेत ते कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेत आहेत। आज महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते या माध्यमातून करण्यात येणार आहे। मी आता सध्या उभा आहे जालना शहरातील फेजरबॉय शाळेच्या मैदानावर। या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा सायंकाळी पार पडणार आहे आणि याच सभास्थळी याच मैदानावर एका दिवसा अगोदर म्हणजे परवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रचार सभा झाली होती। रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ याच ठिकाणी अमित शहा यांनी प्रचार सभा घेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता। तसेच त्यांना प्रश्न देखील विचारला होता की आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत, तुमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण, असा सवाल अमित शहा यांनी विचारलेल्या या प्रश्नावरती उद्धव ठाकरे काही उत्तर देतात का, त्यांच्यावरती पलटवार करतात का, हे सगळं आपल्याला बघायचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।